जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करत असताना शेतकऱ्यांच्या व जिथं बांधावर जाईल तिथं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। कारण ह्याला कारण एकच आहे, जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे व माजी जिल्हा परिषद गटाच्या सरिताताई कोरबो यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आम्हाला जरासुद्धा ही कुठं हलगर्जीपणा वाटत नाही की कामात कुठं कुचराई केलेली। या माध्यमातून आम्ही लोकांच्या सेवेसाठी परत एकदा आम्ही मागणी करत आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही आज जनतेच्या दरबारात विकासाच्या जोरावर मत मागत आहोत। त्या अनुषंगाने मतदारांनी आम्हाला पाठिंबा द्यावा व येणाऱ्या 5 तारखेला आम्हाला भरघोस मताने विजयी करावं व राहिलेल्या विकास कामाची खेचून आम्ही कामं पूर्ववत करू। मी शोभा वसंत खोत जिल्हा परिषद गटामधून आरग मतदारसंघामधून भाजप पक्षामधून निवडणुकीला उभे आहे। विनोद दादा पंचायत समितीला उभा आहेत, तर अधिकृत उमेदवार म्हणून दोघांनी मतदानाला उभा आहे उमेदवार म्हणून। तरी आता आम्ही प्रचार करत असताना माझ्या हे लक्षात आलं की आपणाला भरपूर पाठिंबा आहे, कारण भाऊनी ह्या गेल्या 5 वर्षात म्हणा नाही तर 15 वर्षात म्हणा पाणी असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी भाऊनी जनतेची पूर्ण केल्यात आणि त्या विश्वासावर आज आम्ही मत मागत आहोत आणि तो विश्वास जनतेने आम्हाला दाखवलेला आहे आणि इथून पुढे देखील आम्ही त्यांची कामं करू, त्या विश्वासावर आज आम्ही मतदान मागत आहोत जनतेला। तर मतदान 5 तारखेला आहे। सगळ्या जनतेनं आमच्या पाठीशी राहून आम्हा दोघांना विनोदला आणि विनोद गायकवाड शोभा वसंत खोत या दोन्ही उमेदवारांना व्यवस्थितरित्या 5 तारखेला मतदान करून आमच्या पाठीशी राहून आम्हाला सेवा करण्याची संधी जनतेनं द्यावी, ही मी जनतेला आवाहन करते। नमस्कार करते। नमस्कार। आज आरगमध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये फिरत असताना खोरीचा मळा असेल, चाबरे वस्ती असेल, त्याचबरोबर नुलके वस्ती, नाईक वस्ती, त्याचबरोबर पारधी वस्ती या ठिकाणी फिरत असताना आम्हाला असं जाणवलं की जे आपले कार्यसम्राट आमदार सुरेश भाऊ खाडे असतील, ज्यांना आपण विकास पुरुष म्हणून ओळखतो, त्यांनी खरोखरच, त्याचबरोबर मीही या मतदारसंघामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि काम करत असताना जे आमची कामं झालेली आहेत ते आम्ही जे त्या आमच्या वेळेला आश्वासन दिली ते आम्ही त्या ठिकाणी कामं केलेले आहेत आणि कोणतंही काम करत असताना जो आश्वासन देतो ते काम आम्ही करतो, हा लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच आज आम्ही या वार्ड नंबर 2 मध्ये या ठिकाणी आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आणि येत्या 5 तारखेला ही जनता खरोखरच आमचे जिल्हा परिषद उमेदवार असतील, त्याचबरोबर पंचायत समिती उमेदवार असतील, दोन्हीही मिशनीवरती कमळाचं बटन दाबून आम्हाला प्रचंड असं मताधिक्यानं विजयी करतील, हा आम्हाला नक्की विश्वास आहे।